तर जगावं तर समाजासाठी. तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा. खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक आणि भौतिक सुखाची साधनं आहेत. यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यावर तुमच्यासोबत घेऊन जात नाही. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण. हीच आयुष्यभराची कमाई असते. आजवर पैशानं खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही. पण समाजासाठी झटणारे साधू संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी देणं दिलं, म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केली ते संत गाडगे बाबा. काय होतं त्यांच्याकडं? फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याचं खापर आणि अंगावर फाटका सदरा. पैशाचा तर विषयच नव्हता. चलनाचं नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्यानं दिलेली भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली, ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळं आज ते अजरामर झालेत. आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधू संतांएवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील, पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं तरी कर्तृत्व प्रत्येकानं करायला हवं.